मिळाली जगत गतीने कोण गेलो वेगळा तुकाराम महाराज स्वतः वेगाने गेले. आई वडील नियुक्त झाल्या, नियुक्त व्यापार केला, समाधान लागलं नाही. देव पाहण्याकरता गेले, देव पाहण्याकरता गेले. 3 डोंगर आहेत आमच्या घरोडी आणि भंडारा डोंगरात गेला. गेल्यानंतर नित्यने पुन्हा गंगेला स्नान करायला जायचं आणि डोंगरात राहायचं. देव पाहत राहतो. एक दिवस काय झाला, गुरुवार माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अधिकार. गुरुवार दिवस माघ शुद्ध दशमी चालून गुरु आले. गुरु करायला जायला लागत नाही. गुरु चालून येत तपश्चर्या झाली. गुरु करायला जायची आवश्यकता नाही. तुमची तपश्चर्या झाल्यानंतर गुरु आपोआप त्याला चिंता पडतो तेव्हा याला गुरु करणार. गुरु चालून आले आणि गुरु दिला माघ तिला आम्ही का तिला मंत्र दिला. मंत्र दिला मग काय देव झाल्यानंतर मग आले घरी आल्या. घरात त्याले हे सर्व ठेवले. भांडे पसारा कपडे ताजे विनाकाराचे वाटणं सुरू केलं. घरातलं कपडे दान, भांडे दान, सर्व दान करून सर्व इस्टेट सर्व घरातला पसारा दान केला. काही ठेवलं पण एक पातळ राहिले. स्नानगृहामध्ये स्नान करण्याकरता गेल्यानंतर भिंतीच्या खांडावर पातळ ठेवलं. जिजाबाई स्नान करतात. रुक्मिणी तेवढं टाईम पाहून आली. आम्हाला काय देता दान. तुकाराम महाराज दान घरात तर काही नाही पण एक पातळ सगळं केलं. दिसलं हवे घ्यावे लागेल तेव्हा ते पातळ उचललं तेही देऊन टाकलं. जिजाबाई आपल्या मध्ये पडतळी जातात. पदर धरून दगड उचलला म्हणे मी या विठ्याच्या पैमा. तुकाराम महाराज वेळा झाला. आता मी या विठ्याला दगड मार. गेली दगड घेऊन मारायला. तेवढ्या रुक्मिणीनं बोल देऊन शांत केलं. जा तुझ्या घरी गंज येऊन पडला आहे कपड्याचा भांड्याचा. काही काळजी करू नका. लगेच घरी आली का नाही तर शिवाजी राजाला वाटलं की तुकाराम महाराजची परिस्थिती नाजूक आहे म्हणून मनभाजी आणि कुंभाजी असे 2 नावाची माणसं भरतरीचे कपडे दगदळे भांडे मोहरा घेऊन पाठवून दिले. ह्या गणपतीला तुकाराम महाराज घरात पैशाचा कपड्याचा. जिजाबाईने फार मोठ्या मुश्किलनं पाहिलं आणि म्हणजे आपल्या जिंदगीला चिंतवून होता. विनाकारण बोलले म्हणजे देवाला हात मारले लेकराला. एक असे हे महाग्या दोन्ही लेकरा बोलावं करून नटून धरून बसली. सगळे तुकाराम महाराजची भेट पुन्हा आली. आल्यानंतर पाहत आहे आमच्या घरात एक पुन्हा घातलं ठेव. पुन्हा तुकाराम महाराजांनी त्याने आमच्या घरात पाठवलं. तिथे इथे घरी पाठवलं. आम्हाला नको कुणाचं धन. आम्हाला घरात आहे देव.